मग काय नवीन गेलं? आता शाळा सुरू झाली आहे काल, 2च दिवस झाले, परत सुट्टी. चालू नाही झाली अजून. मॅम आमची नाही झाली. आमची 6 तारखेपासून होणार आहे. 6 तारखेपासून चालू होणार आहे. उद्याचा आणखी 1 दिवस मिळाला. बऱ्याच शाळा काल आणि आज 2 दिवस झाल्या, उद्या परत सुट्टी आहे सगळ्या शाळांना. मला तर असं वाटतं ऑनलाईन शाळा असाव्या. व्हॉट यू से? असं कधी कधी मला वाटतं बरं का, असं कल्पक प्रश्न, शाळा पुन्हा ऑनलाईन सुरू झाल्या तर काय वाटतं तुम्हाला, काय होईल रे? मॅम मुलं तेवढं लक्ष देणार नाही कारण ऑनलाईन क्लास राहतो तर. बरोबर. चला, पण आपण लक्ष देऊया आपल्या धड्याकडे. आपण मागच्या वेळेला, अच्छा बरं, आपण हे बोललोय का रे आपल्याला सेकंड टर्म मध्ये कोणते कोणते धडे करायचे आहेत बायोलॉजी आणि केमिस्ट्रीचे? नाही मॅम. आपण त्या दिवशी बुक ऑनलाईन केलं होतं, ओपन नाही केलं होतं, आपण डायरेक्ट पीपीटी मधनं धडा सुरू केला होता. जरा आपण आता शांतीपूर्वक बघूया. असंही आज पीपीटी उघडणार नाहीये, माझं व्हॉट्सअपच सुरू होत नाहीये लॅपटॉप वरती, त्याच्यामुळे शांतीत आपण आपलं पुस्तकातनं बघू आणि ह्यातनं काय काय करायचंय जरा समजून घेऊ. धडा तर आपण सुरू केलाय, त्याचा पुढचा पाठ तर आपण आता बघणारच आहे. जस्ट लेट अस सी की काय काय करायचं आपल्याला सेकंड टर्म मध्ये एकूण, आणि कुठपर्यंत आलोय आपण. तर जरा आपल्याला अंदाज येतो ना किती अभ्यास करायचा आहे. चलो विल सी. सेकंड टर्म सुरू झाली असं वाटत पण नाही अर्धवर्ष संपलं. हे भगवान, टाइम रन्स व्हेरी फास्ट. आपण 9व्या धड्यापर्यंत सगळं केलेलं आहे ऍज वेल ऍज आय रिमेंबर. तुमचा 10वा धडा झालाय का, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी? येस मॅम. ओके, म्हणजे तुमचं इथपर्यंत झालंय. तो माझा सब्जेक्ट नाही म्हणून मला माहित नाही. आता तुम्हाला 11 ते 18 8 धडे सेकंड टर्म, आणि सेकंड टर्म खूप मोठी आहे, भरपूर गोष्टी आहेत सेकंड टर्म मध्ये. आता तुम्हाला त्याच्यात आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे. दिस इज अवर केमिस्ट्री, सबस्टन्सेस इन कॉमन यूज इज केमिस्ट्री. मग इंट्रोडक्शन टू बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी इज बायोलॉजी, हेरिडिटरी व्हेरिएशन बायोलॉजी, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम बायो. असे एकूण मिळून आपल्याला एकूण 5 धडे करायचे. कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट आपला ऑलरेडी सुरू झालाय ना? तो आपला संपून जातो. आणि मग एकमेव धडा केमिस्ट्रीचा उरेल, सबस्टन्सेस इन कॉमन यूज, तो आपण नंतर करू. हा का आपला कार्बन केमिस्ट्री संपला ना की आपण बायोचे 2 धडे करूया, बरोबर? एका रांगेत केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये, केमिस्ट्रीच्या वेळेला आपण केमिस्ट्री करूच. पण एकूण पूर्ण टर्म मध्ये आपल्याला 5च धडे करायचे आहेत, आणि त्यातलं एक आपलं ऑलमोस्ट झालंय. आपण मागच्या वेळेला सुरू केला होता लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, हा पण आपला बऱ्यापैकी फास्ट संपून जाईल. मग उरले 3च धडे. मग आपण जरा सिस्टमॅटिक प्लॅनिंगने अभ्यास करू. रिव्हिजन करताना आपण यावेळेला एक्सरसाइजेस पण सॉल्व्ह करू. आता तुमच्या युनिट टेस्टला मला असं वाटतंय हा एक धडा येईल, हा एक धडा येईल, आणि हा येईल. मला असं वाटतं हे 3 धडे तुमच्या नंतर होतील, बरोबर ना? नाही मॅम, ते पार्ट 2 मध्ये डिवाइड होतं ना, एक सायन्स म्हणजे सायन्स पार्ट 1 आणि सायन्स पार्ट 2. त्याच्यामुळे सायन्स पार्ट 2 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून स्टार्ट होतं. त्याच्यामुळे रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड स्टडी ऑफ साऊंड पार्ट 1 मध्ये येईन, आणि पार्ट 2 मध्ये लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि हेरिडिटी अँड व्हेरिएशन. म्हणजे तुमच्या ह्या युनिट टेस्ट मध्ये केमिस्ट्रीचं एक पण लेसन नाहीये? कार्बन तुम्हाला येणारच नाही, हा डायरेक्ट तुम्हाला अॅन्युअलला येईल. मग येस मॅम. ठीक आहे, मग आता बरं झालं तुम्ही बोललात. आपण सध्या मग केमिस्ट्रीचे लेक्चर्स घेऊयातच नको, आपण सगळे बायोचे लेक्चर्स घेऊया, कारण 2 धडे करायचे आहेत आपल्याला. येस मॅम. दॅट विल बी बेस्ट. म्हणजे हे झाल्यानंतर मग सी ऑलरेडी वी आर डन हाफ ऑफ द पार्ट विथ कार्बन. आपल्याला माहितीये कार्बन काय. जेव्हा त्याचा परत अभ्यासाची वेळ तेव्हा आपण त्याला पुन्हा रिवाइज करून परत अभ्यासाला जाऊ. सोडून द्यायचं नाही आपण त्याला मध्येच, पण तो आता लगेच नाहीये. मग आता परत त्याच्यामध्ये आपला वेळ नको घालवायला, आपण आत्ताच्या अभ्यासाच्या प्लॅनिंगने आपलं काम करू. सो दिस इज ऑलरेडी अवर बायोलॉजी लेक्चर्स. तर ह्याच्या पुढे पण संगीता मॅमना सांगू आपण, आणि आपण आपल्या लेक्चर्स जे आहेत पुढचे सगळे ते सगळे बायोचे करून घेऊ. चला, मग आज आपल्याला बायोचा हा लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो सुरू केला होता
त्याच्या पुढच्या टप्प्याकडे जायचंय. तुम्हाला लक्षात आहे का मागच्या वेळेला आपण काय काय बडबड केली होती याच्यामध्ये? आपण बोललो होतो की लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय. आपल्या बॉडीमध्ये ऍट प्रेझेंट खूप साऱ्या लाईफ प्रोसेसेस सुरू आहेत. त्यात कोणत्या कोणत्या तुम्हीच मला सांगितलं होतं. तुम्ही सांगितलं होतं रेस्पिरेशन, सर्क्युलेशन, बरोबर. त्याच्यात मी 2 गोष्टी ऍड केल्या होत्या. कोणत्या होत्या सांगा बरं? एक होती नर्वस आणि एक होती स्केलेटल, बरोबर. ह्याच्या बरोबरीने एक हिडन, एक गपचूप काम करणारी सिस्टीम आपल्या सगळ्यांच्या बॉडीमध्ये आहे, जी आहे आपली एक्सक्रिटरी सिस्टीम. जी आपल्या बॉडीला फिल्टर करते, म्हणजे ब्लड फिल्टर करते आणि त्यातलं जे चांगलं आहे ते ठेवते, नको आहे ते बाजूला टाकते. बघा, तुम्ही काही काम करा अगर नका करू, तुम्ही जास्त पाणी प्या अगर नका पाणी पिऊ, तुम्ही जास्त जेवण करा अगर नका करू, पण आपल्या शरीरामध्ये नको असलेल्या गोष्टी एका विशिष्ट काळानंतर बाहेर टाकल्या जातातच. काय होईल? त्याचा स्पीड कधी कमी कधी जास्त असं होईल. उदाहरणार्थ, उन्हाळ्यामध्ये खूप जास्त घाम येतो, पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये खूप जास्त वारंवार आपल्याला असं वाटतं की आपल्याला वॉशरूमला जावं लागतंय. कशामुळे? आजूबाजूला पाणी पाणी जास्त असतं, आपल्या शरीरामध्ये पण पाणी पाणी असतं, तर ते बॅलन्स होण्याकरता आपोआप आपल्याला असं वाटतं सारखं सारखं आपल्याला वॉशरूमला जायचंय. ती सिस्टीम आहे, कधी कमी कधी जास्त ते होत राहतं. पण तुम्ही काही खा अगर नका खाऊ, हे मी का म्हटलं तुम्हाला? एखाद दिवशी आपण जेवत नाही, आपल्याला प्रवासामुळे थकवा आलेला असतो, आपण घरी येतो आणि झोपून जातो, आपण काही जेवत नाही, आपण दूधही पित नाही, फळही खात नाही, अरे मला झोप आली, लगेच जाऊन आपण झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी, दुपारी कधीतरी आपल्या शरीराला असं वाटतं की आता हलकं व्हायला पाहिजे. असंच वॉशरूमचं सुद्धा आहे. दिवसभरामध्ये शाळेच्या याच्यात तर आजकाल तर मुलांना आठवण करून देण्याकरता बेल पण वाजतात, पाणी प्या रे. कारण की आपल्याला कळत नाही ना, आपल्या कामांमध्ये, आपल्या गडबडीमध्ये, विचारांमध्ये आपण विसरून जातो की आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. हे ऑटोमॅटिक आपल्या बॉडीचं फिल्ट्रेशन आणि क्लिनिंग प्रोसेस सुरू असते बघा. आणि सगळ्याच लिव्हिंग थिंग्स मध्ये ऑटोमॅटिक सुरू असते. आपण आता पिक्चर बघतोय, आपण होमवर्क करतोय, आपण परीक्षेला बसलोय किंवा आपण झोपलोय, तरी पण ही सिस्टीम थांबत नाही, ही काम करत राहते, जसं आपलं हार्ट पंप करत राहतं, बरोबर. ते जरासं काम करते. असं आपलं डायजेशन सिस्टीम जी आहे ना, आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ना, ती जरा अशी काय बरं म्हणतो, जैसे काम आएगा वैसे काम हो जाएगा टाईप ऑफ सिस्टीम आहे. ती तिच्या तिच्या सिस्टीमने काम करते बरं का. तिच्या तिच्या वेळेमध्ये ऍसिड प्रोड्यूस करते, तिच्या तिच्या वेळेमध्ये ते सगळं काम सुरू होऊन जातं. ते मशीन आहे, मशीन. ठाकपीक 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 बरोबर सुरू होतं. त्याच्या त्याच्या वेळेमध्ये हॉर्मोन्स येतात. रात्री 11 ते 1 ही वेळ आहे ज्याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये मॅक्झिमम सगळे हॉर्मोन सिक्रेट होतात. म्हणून सांगतात ना, लवकर झोपा, लवकर उठा. आपली बॉडी इट्स अ मशीन. आता हे सगळं ज्ञान मी तुम्हाला देते, पण त्याच्या एक्झॅक्टली उलट माझं आहे. मला कधीही लवकर रात्री झोप येत नाही. तर तुम्ही मला म्हणाल रात्री 4-5 वाजेपर्यंत आपण बसूया, अभ्यास करू, आपण पिक्चर बघू, आपण फिरायला जाऊ, आय विल से येस. तुम्ही मला सकाळी म्हणाल लवकर उठूया, ट्रेकिंगला जाऊया, पिकनिकला उठायचंय 4 वाजता, म्हणून सॉरी, यू गो. असं नाही की मला ते आवडत नाही, मला सकाळी लवकर उठायचं विचारानेच टेन्शन येतं. रात्रभर मला तुम्ही काही काम करायला सांगा, मी न थकता, न झोपता, न बोर होता ते करू शकते. प्रत्येकाच्या बॉडीचा क्लॉक उलटा सुलटा कसाही असतो. आमच्या घरामध्ये एक छोटं बाळ आहे, म्हणजे आमच्या फॅमिलीला मेंबर आहे. त्या मुलीची सिस्टीम ना एकदम ऑटोमॅटिक आहे. सकाळी लवकर आपोआप उठायचं. ती एकदम छोटी होती ना, छोटी बेबी होती ना, सूर्योदयाच्या वेळेला उठायची, दिवसभर खेळायची, सूर्यास्त झालं की झोपून जायची. जशी फुलं असतात ना, प्लांट्स, बर्ड्स, जेव्हा मॉर्निंग सनराईज होतो त्यावेळेला ते आपोआप उठतात, दिवसभर थकतात, काम करतात, त्यांचं त्यांचं रुटीन, खाणं पिणं जे काही आहे, लिव्हिंग थिंग म्हणून ज्या काही गोष्टी सगळ्या करतात, सूर्यास्त झालं की आपोआप जाऊन झोपतात. ही नॅचरल प्रोसेस आहे. हे तसं नॅचरल क्लॉक सगळ्यांचं असलं पाहिजे. पण काही लोक जे असतात उलटे, त्यांना सगळं उलटं करायला आवडतं. त्यांना सकाळी थोडं 7, 8, 9 ला उठलं तरी पण चालतं. एकदा उठले की मग त्यांना झोप दुपारी 1-2 ला येत नाही, संध्याकाळी येते. 4, 5, 6 ही वेळ झोपेची असते. तेव्हा झोपेतून उठले की रात्री 3, 4, 5 वाजेपर्यंत पण ते जागे राहू शकतात, कारण सगळ्या गोष्टी डिले होतात, बरं का. पण ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये सांगायचा मुद्दा असा आहे, तुमची कशी आहे तुमच्या बॉडीची तुम्ही रचना केली असं नाही बरं का. मी खरं सांगते, मी प्रामाणिकपणे सांगते. मी शाळेमध्ये होते ना, 10वीत होते ना, तर मी खूपदा असं विचार केला की आपणही पहाटे लवकर उठू, ब्रह्ममुहूर्तावर अभ्यास करू, चांगलं लक्षात राहतं वगैरे. मी उठायचे मस्त की अलार्म बिलार्म लावायचे, 3, 3:30, 4 असे वेगवेगळे अलार्म लावायचे. 3 ला बंद करायचे, 3:30 ला उठू म्हणायचे, 3:30 ला बंद करायचे, 4 ला उठू म्हणायचे. असं करता 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 मला समजायचं नाही
मी किती वेळा ते बंद केलंय. आणि मला ना असं पर्सनली 2-4दा मी विचार केला, मी सारखं असंच करते. मग आता एकदा बेल वाजली की उठायचं. 3:30ला बेल वाजली, मी उठले. म्हटलं ही काय वेळ आहे का अभ्यास करायची? झोपा. सगळे झोपले, अंधार झाला, मी परत जाऊन झोपले. 4, 4:30, 5 वाजता असं मी वेगवेगळ्या वेळी उठून बघितलं की आपल्याला अभ्यास करायला जमतोय का सकाळी. तर ते जे वातावरण असतं ना, एकदम शांत, एकदम असं कूल, रिलॅक्स. मला असं वाटतं ह्या वातावरणामध्ये अभ्यास नाही, झोप घ्यायला पाहिजे. ते चांगली झाली ना की मग डोकं चांगलं चालतं आणि मग दिवसभर वाटेल त्या गोष्टी करण्याकरता डोकं तयार होतं. हे माझ्या बॉडीने मला सांगितलं. आय एम नॉट सेइंग दॅट यू शुड डू इट. प्रत्येकाची एक सायकल आहे. माझ्याच घरामध्ये प्रत्येक माणसाची वेगळी सायकल आहे. सो ह्याचाच अर्थ असा आहे की आपल्या शरीरामध्ये आपल्या सोयीप्रमाणे आपलं शरीर आपल्याला सांगतं बरं का, ऐकायचं त्याचं. नको नको लवकर उठून अभ्यास कर. अरे झोपेत तू किती पण अभ्यास केलास तर काहीच उपयोग नाही. त्याच्यापेक्षा झोपून जा. जेव्हा खरंच चांगली जाग असते, आपलं डोकं सुरू असतं, त्यावेळेला सगळा अभ्यास करून घ्यायचा. चांगलं काम होण्याशी मतलब आहे, हो की नाही? रात्री करा, सकाळी करा, दुपारी करा. ते नियम जनरल असतात. प्रत्येकाच्या चॉईसेस वेगळ्या असतात आणि प्रत्येकाला काही गोष्टी खूप लवकर कळतात, काही गोष्टी उशिरा कळतात. ते प्रत्येकाचं असतं, हो की नाही? तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण लाईफ प्रोसेसेसमध्ये व्हेरिएशन्स बद्दल बोललो. पण आता आपण बोलतोय, मागच्या वेळेला जो आपण मुद्दा बोललो होतो ट्रान्सपोर्टेशन. तुम्हाला आठवत असेल, ट्रान्सपोर्ट या शब्दाचाच अर्थ आहे इकडून तिकडे वस्तू पाठवणं. ट्रान्सपोर्ट, स्कूल ट्रान्सपोर्ट, पब्लिक ट्रान्सपोर्ट. एका ठिकाणून दुसरीकडे माणसांना बसने पाठवा, रेल्वेने पाठवा, गाडीने पाठवा, बोटीतनं पाठवा, विमानाने पाठवा. दिस इज नथिंग बट ट्रान्सपोर्टेशन. जे होतं आजूबाजूला आपण बघतो, पण ते लिव्हिंग थिंग्स मध्ये सुद्धा होतं. आपल्या बॉडीमध्ये पण ट्रान्सपोर्टेशन होतं. आपल्या बॉडीमध्ये खूप बेस्ट कनेक्टिव्ह टिश्यू आहे जो आहे ब्लड. इट इज रिचिंग एव्हरीवेअर. त्याच्यातनं खूप साऱ्या गोष्टी ट्रान्सपोर्ट होतात. पण प्लांटमध्ये कशा होतात हे आपण मागच्या वेळेला बोललो होतो. तर वी ऑलरेडी हॅड डिस्कस्ड दॅट देर आर 2 स्पेशल टाइप्स ऑफ टिश्यूज, झायलम अँड फ्लोएम, राईट? तर झायलम मधनं खालून वरती पाणी जातं, फ्लोएम मधनं वरून खाली फूड येतं, बरोबर? आपण हे सुद्धा बोललो होतो की अँटी ग्रॅव्हिटी कसं काय जातं पाणी. तो तुम्हाला मी होमवर्क दिला होता. तुमच्यापैकी काही लोकांनी तो केला, मला फोटो पाठवले. आता मी सांगितलं होतं तेव्हाच, ज्याने पाठवले, की एक्सप्लेन इन द नेक्स्ट क्लास. नाव एक्सप्लेन. कसं होतं अँटी ग्रॅव्हिटी, कसं जातं ते सांगा बरं जरा मला. आहात का की झोपलात? कोणी सांगू शकतं? कुठे दिसतंय का मला इथे कोणी? मॅम काय म्हणलं ते एकदा रिपीट कराल? हो करेन की. मी तुम्हाला मागच्या लेक्चरला होमवर्क दिला होता की सगळ्या प्लांट्स मध्ये रूट्स मधनं पाणी वरती जातं, तर ते अँटी ग्रॅव्हिटी जातं. ग्रॅव्हिटी वस्तूंना खाली खेचते, पण हे पाणी खालून वरती वरती चाललंय, तर असं ते कसं जातं हे मी तुम्हाला विचारलं होतं. काही लोकांनी याचं उत्तर मला व्हॉट्सअप करून पाठवलंय. तर मी तेच सांगते, तुम्हाला जे समजलं सांगा बरं त्याचं उत्तर. कसं काय जात असेल खालून वरती पाणी? त्याच्यामध्ये तर काही पंप नाही ना. हॅलो मॅम. बोला. मॅम मला ना थोडंसं माहिती आहे. ते जे म्हणजे झायलम वरती म्हणजे आता लहान जे झाड असतात ते आपण लहान झाडांना अतिशय म्हणजे झायलमनी पाणी ट्रान्सपोर्ट करू शकतोय. पण जे हाय लेवलचे किंवा खूप उंच झाडं असतात तर त्यांना पाणी ट्रान्सपोर्ट करायला खूप म्हणजे मेहनत घ्यावी लागते. इतकं तर आपल्याला एनर्जी म्हणजे इतकी एनर्जी प्रोड्यूस नाही करता येणार प्लांटला. तर त्यामुळे एक प्रोसेस राहते, त्याला ट्रान्सपिरेशन पूल असे म्हणतात. इतकं काय माहित नाही मॅम. आणि म्हणजे त्या प्रोसेसमध्ये काय होतं, जे म्हणजे पानाच्या सरफेसवर जे स्टोमॅटा असतात, जे त्या पानावर जे छिद्रे असतात, त्या छिद्रांमधून ते जे पाणी असतं ते पाणी बाष्पाच्या रूपात बाहेर पडते. आणि ते बाहेर पडल्यावर मध्ये तिथं काहीतरी प्रोसेस होते आणि ते म्हणजे ते बाहेर पडल्यावर ते वरती खेचले जाते आणि असं काहीतरी पुढे प्रक्रिया होते. ते इतकं नाही माहिती मला. बरोबर, शाबाश. बरंच चांगलं सांगितलं आणि बरंचसं काही कव्हर पण केलंय. बाकी अजून कोणाला काही बोलायचंय का? वेदिका, श्रावणी, तेजस,
काही उत्तर द्यायचंय का या प्रश्नाचं, का मी सांगू? टीचर मला हे सांगायचं होतं, हे पाणी ना झायलम नावाची नलिका असते ना, याच्यामधून वरच्या भागाकडे म्हणजे जसे की पाणी शेंगा यांच्याकडे जाते. तुझा मुळापासून साहाय्याने शेंड्यापर्यंत जाते. बरोबर. मध्ये तुझा आवाज बराच ब्रेक झाला, पण थोडं मला कळलं. विचारला होता मॅम, माझं नेट अटकता तर मी कधी पण क्लास लिहू शकतो. तू कधी पण क्लास लिव्ह कर, पण नंतर कधी पण क्लास रेकॉर्डिंग वॉच कर. ठीक आहे. आता मी तुम्हाला हे सांगत होते की प्रश्न काय होता हे मी आता सांगणार नाही, कारण आता उत्तर सांगायची वेळ झाली. प्रश्न असा होता की आपल्या प्लांट्सच्या मुळांमधनं म्हणजे रूट्स मधनं पाणी वरती 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 जातं, म्हणजे ते ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जातं. तर असं कसं होतं? ह्याची दोन कारण आहेत, दोन मेजर कारण आहेत. सगळ्यात पहिलं कारण बघा, सॉइल मध्ये म्हणजे इनसाइड द सॉइल देर इज लॉट ऑफ वॉटर, करेक्ट, विच इज नॉट देअर इन द एअर. रूट्स आर डीप इनसाइड द सॉइल. The role of the roots is to absorb water. Along with water, there are many things which are coming together, like minerals, salts, which are important for the development of the plant. Now, all those things are already inside the soil. What the roots will do? They will absorb the water. How? आजूबाजूला एखादी गोष्ट जास्त असेल तर ती आपोआप आपल्या सेल्स मध्ये येते. लास्ट इयर इन युअर बायोलॉजी यू मस्ट हॅव अंडरस्टूड वन कन्सेप्ट, दॅट इज सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी. बाहेर एखादी गोष्ट आहे आणि आपल्या आत एखादी गोष्ट आहे. एक्झाम्पल, हा फोन आहे. या फोनच्या बाहेरच्या बाजूला काहीतरी आहे की त्याला मला त्याच्या आतमध्ये टाकायचं आहे. मला काही टाकायचं नाहीये, खरं माझा फोन चांगला आहे, पण उदाहरण म्हणून तुम्हाला सांगते. बाहेरच्या बाजूला समजा पाणी आहे आणि ते आत जावं असं मला वाटत असेल तर असं प्लास्टिक कोटिंग चालेल का? नो. There has to be some kind of membrane which will allow the water molecules to go inside, right? Likewise, हा जो सेल असेल, आता आपण समजूया हा लिव्हिंग सेल आहे. दिस इज नॉट द सेल्युलर फोन, but this is the cellular structure of this cell, लिव्हिंग सेल. या सेलच्या मध्ये काहीतरी वेस्ट प्रोड्यूस होणार आहे. Those wastes are to be given out of the cell, but important things are to be going inside. म्हणजे कसं शक्य आहे? असा दरवाजा असेल पक्का प्लास्टिक सारखा, नथिंग कॅन गो इन, नथिंग कॅन गो आउट. मग त्याच्याकरता सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी हा एक इम्पॉर्टंट पार्ट सगळ्याच्या सगळ्या ऑल द प्लांट्स, ऑल द अॅनिमल्स, सगळ्या लिव्हिंग सेल्स मध्ये सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी असते. सेल कोणताही असू दे, प्लांट सेल, अॅनिमल सेल, रूट मधला, शूट मधला, कुठलाही. कोणाला आत घ्यायचं, कोणाला बाहेर घ्यायचं, ह्याचं ज्ञान सेल मेम्ब्रेनला आहे आपल्या. ठीक आहे. आता बाहेर सॉइल मध्ये भरपूर पाणी आहे आणि हे माझ्या रूटचं सरफेस आहे. नाउ द वॉटर इज आउटसाइड विच इज क्वाइट इन द ह्यूज अमाउंट. आय ऑल्सो वॉन्ट द वॉटर फॉर माय ग्रोथ. आता मला रूट्स मध्ये पाणी घ्यायचंय. हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन, ऑटोमॅटिक वॉटर विल गो इनसाइड द रूट्स. नाउ आता माझ्या या सेलच्या, हा एक सेल आहे, एक सेल आहे, या सेल मध्ये आता आलंय पाणी. पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन सेलमध्ये, या सेलमध्ये खूप आहे, पण याच्या वरच्या सेलमध्ये आहे का? नाहीये. हा वरचा सेल जर त्या पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसेल तर त्याला पाणी कोण देईल? खालचा सेल. हा असा पण आता फुगलाय. तेव्हा पण बघा, तुम्ही हा अनुभव नक्की घेतला असेल, तुम्ही सगळ्यांनी स्प्राउट्स खाल्ले असतील, कडधान्य, मोड आलेली कडधान्य. जेव्हा आपण त्याला डब्यात ठेवतो ती नॉर्मल चपटी चपटी बियांसारखी असतात, तर तुम्ही पाण्यात भिजवून ठेवा, ती फुलतात, कारण त्याच्यामध्ये पाणी गेलेलं असतं. बरोबर. आता ह्या सेलमध्ये पाणी गेलंय आणि याच्या वरच्या सेलमध्ये पाणी नाहीये, तर हा काय करेल? हा फुगलाय, ह्याच्यात प्रेशर जास्त आहे, वर प्रेशर कमी आहे. हाय प्रेशर टू लो प्रेशर, ऑटोमॅटिकली द वॉटर. बोला. इथे ऑस्मोसिस डिफ्युजन होतं का? हा, बरोबर आहे. डिफ्युजन या शब्दाचा अर्थ आहे की एनर्जी याच्याकरता काही लागत नाहीये, आपोआप चाललंय. म्हणजे तुम्ही कुठलीच एनर्जी खर्च करत नाहीये, आपोआप बाहेरनं पाणी इथे आलं, इथून पाणी वर गेलं, बिकॉज ऑफ दी डिफरन्स इन दी प्रेशर, वॉटर प्रेशर. बरोबर. आता असं करत 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 तुमचं पाणी वरच्या 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 सेलपर्यंत चाललंय. खालून फुगलेलं आहे, वर रिकाम आहे, वरून फुगलाय, त्याच्यावर रिकाम आहे, त्याच्यावर, असं करत 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 तुमचं पाणी वरती वरती जाणार. जसं ती मगाशी म्हणाले तसं बरोबर आहे. छोटा प्लांट आहे, त्याच्या हाईटला सफिशियंट आहे. जसं जसे प्लांट्स डेव्हलप होतात, मोठे होतात, ग्रो होतात, अँड द लार्ज ऑर द
व्हॉट वी कॅन से द स्प्रेड ओव्हर ट्रीज, मोठ्या मोठ्या ट्रीज मध्ये. वी आर नॉट टॉकिंग अबाउट नो प्लांट्स बट द ट्रीज. मोठ्या ट्रीज मध्ये काय होतं, त्याचा विस्तार खूप मोठा असतो, बरोबर. मोठ्या मोठ्या शाखा असतात, त्याच्या मोठ्या मोठ्या ब्रांचेस म्हणजे, आणि त्याला मोठ्या मोठ्या पानं, फुलं, फळं हे सगळं असतं. येस, हा, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. हा, तर हे छोट्या प्लॅन्टच्या बाबतीमध्ये खूप इझिली होतं. खालून पाणी वरती वरती चढणं, कमी हाईट पर्यंत ठीक आहे. जशी जशी हाईट वाढत जाते तशी तशी आणखीन एक गोष्ट बदलते. प्लॅन्ट्स मोठे झाले की त्यांच्या लिव्हज मधनं ट्रान्सपिरेशन म्हणजे पाणी बाहेर पडणं. बरोबर, मग अशी टर्म तिने बरोबर वापरली होती लावण्याने, की ट्रान्सपिरेशन होतं म्हणजे काय, झाड त्यांच्यामधनं पाणी बाहेर टाकतात इन दी फॉर्म ऑफ वॉटर वेपर. जसं आपल्या पण तुम्ही कधी श्वासोच्छ्वास ट्राय करून बघा, त्याच्यामध्ये गॅसेस आहेत आणि काही प्रमाणामध्ये तुम्हाला त्याचं मॉइस्ट पण वाटतं. म्हणजेच काय, प्लॅन्ट्स पण असंच जेव्हा ट्रान्सपिरेशन करतात, त्यांच्या लिव्हज मधनं, स्टोमॅटामधनं गॅसेसचं एक्सचेंज करतात, त्याच्याबरोबर दे ऑल्सो गिव्ह आउट दी वॉटर वेपर्स. त्याच्यामुळे काय होतं, इथे परत पाण्याची कमी झालेली आहे. जितका मोठा प्लॅन्ट तितकी पाण्याची कमी, तितक्या स्पीडने ते आता पाणी बाहेर टाकणार आहे. पाणी बाहेर टाकणार आहे म्हणजे काय, परत पाण्याची गरज लागणार आहे. मग त्याची मुळं लांबपर्यंत पसरतात आणि ती खेचून घेतात. इट्स लाईक अ पंपिंग सिस्टीम ना. आधी ते काय होतं, चाललं होतं सुखासुखी. आता वरतून डिमांड आहे आणि खेचण्याचं काम चाललंय. तर जेव्हा ते प्रेशर येतं तेव्हा खालून खेचलं जातं, खेचलं जातं, खेचलं जातं आणि अँटी ग्रॅव्हिटी आपोआप पाणी वरती वरती चढतं. ह्याच प्रश्नातनं दुसरा प्रश्न जो मी तुम्हाला विचारला होता, की आपण जी वॉटर सायकल काढतो की नाही, समुद्राच्या वरती पाण्याच्या वाफा, त्या वाफांचे मग ढग, त्या ढगांचं मग परत पाणी, ह्याच्यामध्ये कुठेच आपण झाडं काढत नाही. मग आपण जे म्हणतो की झाडं लावा म्हणजे खूप जास्त पाऊस पडेल, ह्याचं उत्तर इथेच आहे. खूप जास्त झाडं लावली की खूप जास्त ट्रान्सपिरेशन होतं, खूप जास्त प्रमाणामध्ये पाण्याची वाफ होते. पाण्याची वाफ कुठे जाते, वर. ती वाफ थंड झाली की त्याचे बनतात क्लाउड्स आणि तिथे पडतो पाऊस. जिथे समुद्र नाही तिथे पाऊस पडत नाही का, पडतो. जिथे खूप मोठ्या मोठ्या वॉटर बॉडीज आहेत तिथे ऑटोमॅटिक वॉटर सायकल चालणारच आहे. पण जिथे खूप मोठे जंगल आहे तिथे जास्त पाऊस का पडतो, विचार करा. कुठून तरी त्या पावसाची सुरुवात होऊन खूप सारी झाडं तिथे असतात, बरोबर. पाणी असल्यावर त्याच्या आजूबाजूला झाडं असणार, मोठी मोठी जंगल असणार, हे लॉजिक आहे. पण त्या जंगलांच्या वरती जो खूप जास्त पाऊस पडतो, तुम्हाला सांगू का, इथे पुण्यामध्ये एक एरिया आहे, मगरपट्टा नाव आहे त्याचं. तिथे खूप सारी हिरवळ आहे, म्हणजे खूप झाड आहेत मोठे मोठे. आजूबाजूला खूप कमी पडला ना पाऊस तरी मगरपट्ट्यात खूप जास्त पाऊस पडतो. हा आमचा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे. म्हणजे मगरपट्ट्याच्या बाहेरपर्यंत नो पाऊस, मगरपट्ट्याच्या आत गेल्या गेल्या असा सणसणीत पाऊस पडला होता. रे हे काय, एकच एरिया आहे, हडपसरचा एरिया, तरी सुद्धा त्याच्यामध्ये एवढा फरक पडतो, कारण की तिथे भरपूर जास्त प्रमाणामध्ये ग्रीनरी आहे. आणि हे तुम्ही पण अनुभवलं असेल. तुम्हाला असं काही भागांमध्ये इकडून तिकडे जाताना गावातनं पण आणि तो बघ पाऊस पडतो आणि तुम्हाला पाऊस दिसतो. काही ठिकाणी तो खूप जास्त प्रमाणामध्ये एरवी पण पडतो. त्याचं कारण असतं की तिथे जी बाष्प, जी काही ट्रान्सपिरेशनमुळे तयार झालेली आपण काय म्हणतो आर्द्रता आहे, त्याचा वापर होऊन तिथे पुन्हा पाऊस पडतो. करेक्ट. आता हा जो प्रयोग आपण बोललो होतो, ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन प्लांट्स, ह्याच्यामध्ये काय होतं, मुळांमधनं जे पाणी वरती 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 जातं ना, त्याच्यामुळे त्या पानांचा रंग बदलतो. असंच फुलांचा पण रंग बदलतो. आय टोल्ड यू, असे असे लांब असे बॉटल नेकचे व्हाईट कलरचे फ्लॉवर्स असतात, न रंगीत पाण्यात बुडवून ठेवायचं. अँड यू कॅन सी दॅट द कलर ऑफ दॅट कलर सोल्युशन गोज अप अँड द फ्लॉवर ऑल्सो बिकम्स कलरफुल. गुलाबी रंगाचं, निळ्या रंगाचं असं ते छान होतं. ठीक आहे. आता पुढचा पार्ट जो होता, अच्छा नाउ सी दिस, हे तेच जे आपण बोललो, ऍब्झॉर्प्शन विथ द हेल्प ऑफ रूट्स. हे रूट हेअर, हेअर म्हणजे एकदम एकदम द थिनेस्ट पार्ट्स ऑफ द रूट, जे खाली दगडांमध्ये घुसलेले आहेत. म्हणजे असं आहे, असं चाललंय, हे असं आडवं बघतोय आपण, आडवं. तर त्या रूट हेअर्स मधनं पाणी आत गेलं
इथून इकडे गेलं, इथून इकडे गेलं आणि झायलम मध्ये पसरलं. असं करत 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 त्या रूट्स मधनं, रूट हेअर्स मधनं रूट मध्ये आणि रूट मधनं शूट मध्ये असं पाणी आपोआप जात राहतं. ट्रान्सपिरेशन पूल, आता जे आपण बोललो, मोठ्या झाडांमध्ये काय होतं, देअर इज द पूल, कारण की जास्त प्रमाणामध्ये ट्रान्सपिरेशनमुळे पाणी बाहेर गेलेलं आहे, बरोबर. जसं खूप ऊन असलं की आपल्याला खूप घाम येतो, सेम तसंच प्लांट्सचं पण आहे. प्लांट्स ऑल्सो गिव्ह आउट मोर अमाऊंट ऑफ वॉटर वेपर, आणि पाणी संपलं की तहान लागते, प्लांट्सला पण लागते. बघा ना, तुम्ही उन्हाळ्यामध्ये तुमच्या कुंडीतल्या झाडाला पाणी टाकलं नाही तर ते वाळून जातं. का? त्याच्यामधलं पाणी कमी झालंय आणि तुम्ही वरनं पाणी टाकलंच नाहीये, तर ते काय करेल? ते काही जमिनीत नाही ना स्वतःहून पाणी घ्यायला. तरी सुद्धा बघा, खूप सारी झाडं अशी, कुठेतरी झाडं अशी, काय बरं म्हणतो आपण, रस्त्याच्या कडेला वाढलेली किंवा अशी रानावर वाढलेली कुठली तरी झाड, ती आपोआप वाळायला लागतात, त्याची पानं गळून पडतात, मधूल होतात. जोपर्यंत खूप कडक ऊन असं, ह्या झाडांची अवस्था फार बेकार होते, कारण त्यांची मुळं खूप खाली गेलेली नसतात, त्यांना पाणी मिळणार कुठून. मग ते वाट बघतात पावसाची, असे वाट बघत असतात कधी पाऊस पडणार. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा लगेच ताजेतवाने फ्रेश, बरोबर. असं हे आपण अनुभवलंय आजूबाजूला, आणि तेच सायन्स आहे. नाव सी. अच्छा, हा बघा, द ओक ट्री रिलीजेस अबाउट 1,51,000 liters of water into the air by the process of transpiration in 1 year. एका वर्षामध्ये एवढं पाणी, 1,51,000 लिटर पाणी. Whereas a maize crop in an area of 1 acre gives out about 11,400 to 15,100 liters of water per day. Per day. तुमच्यापैकी कोणाकडे जर मक्याची शेती असेल ना, तर हे तुमच्यासाठी दिलंय बघा. एका दिवसामध्ये मक्याच्या 1 एकर शेतामध्ये 11,500 ते 15,000 अप्रॉक्सिमेटली एवढं लिटर पाणी ट्रान्सपिरेशन होतं, म्हणजे त्याची वाफ होते. ह्या झाडांना खूप जास्त पाणी लागतं का रे? मक्याच्या झाडांना खूप जास्त पाणी लागतं का? ऊसाचं मी ऐकलंय, ऊसाला खूप पाणी लागतं असं मी नाही ऐकलंय. मॅम. मक्याला पाणी नाही लागत? मॅम लागतं, पण जास्त प्रमाणात नाही लागत ऊसासारखं. मग केळीला लागतं का? केळीचं नाही माहिती. अच्छा, म्हणजे थोडक्यात आता आपण जर ऊस बघितला आणि मका बघितला, तर ऊसाला जास्त पाणी लागतं आणि मक्याला जरा कमी पाणी लागतं. आणि ज्वारी, बाजरी, बोला. ऊसाला तितकं लागतं ना, तितकंच केळीच्या झाडाला लागतं. ओके. आणि ज्वारी आणि बाजरी त्याला कमी पाणी लागतं. ज्वारीला कमी पाणी लागतं, बाजरी ज्वारीला. बरोबर. आणि गव्हाला पण मला वाटतं फार नाही लागत का पाणी, का लागतं? लागतं टीचर. गहू खूप जास्त प्रमाणामध्ये पंजाब मध्ये पिकतो. पंजाबमध्ये 5 नद्या आहेत, भरपूर पाणी देते. जशी एकरामध्ये भरपूर शेती होते गव्हाची, म्हणजेच त्याला खूप जास्त पाणी लागतं. आणि त्याच्या उलट आहे आपला तांदूळ. तुम्हाला मी काय विचारते माहितीये का मुलांनो, ह्याचं जास्त ज्ञान तुमच्याकडे, तुमच्याकडे शेती भीतीचा खरा अनुभव आहे. काय म्हणतात त्याला? खरा अनुभव म्हणजे हँड्स ऑन एक्सपिरियन्स आहे तुम्हाला. तो मला थोडासा माहितीये, मी थोडंसं बघितलं ते पण लांबून, स्वतः मी काही केलं नाही. तुम्हाला मी सांगितलं होतं ना माझी काय परिस्थिती होते, मला ते आय कॅन डू दॅट वर्क मच. आता तर माझ्या गार्डन मध्ये जंगल उगवले, लांबपर्यंत जंगल. काय माहित, त्याच्या आतमध्ये 2-4 वेळा मुंगूस आज जाऊन फिरलेत तिकडे. एक वेगळी इकोसिस्टम तयार झाली आहे तिकडे. आता मी म्हणते जाऊ दे, त्यांचं काय चाललंय चालू दे तिकडे, हो की नाही. पण सांगायचा मुद्दा असा, म्हणून मी तुम्हाला विचारलं की अंदाज येतो आपल्याला की कुठल्या रोपाला, हे ऐकलेलं असतं, म्हणजे स्वतः शेतात काम करतात त्यांना जास्त चांगलं माहिती असतं. सो आय एम आस्किंग नाउ, ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड अँड अदर सबस्टन्सेस इन प्लांट्स. आता हा मुद्दा जो आहे ना झायलम फ्लोएम वाला, तो याच्यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे. द फूड प्रोड्यूस्ड इन द लीव्स इज ट्रान्सपोर्टेड टू ईच सेल इन द प्लांट बॉडी. एक्सेस फूड except amino acids is stored in roots, fruits and seeds. Amino acids सोडून एक्सेस फूड, अतिरिक्त जे अन्न आहे ते कुठे? रूट्स, फ्रुट्स आणि सीड्स मध्ये स्टोअर केलं जातं. अमायनो ऍसिड्स आर इम्पॉर्टंट फॉर दी डेव्हलपमेंट और ग्रोथ ऑफ दी सेल्स, त्याच्याकरता ते वापरलं जातं. पण बाकीचं जे एक्सेस फूड आहे ते स्टोअर केलं जातं कशामध्ये? रूट्स मध्ये, फ्रुट्स मध्ये, सीड्स मध्ये. हे रूट्स आपण खातो, फ्रुट्स तर आपण खातोच, सीड्सही आपण खातो. त्या सीड्स जे असतात त्याच्यामध्ये स्वतःच आणि
काय बरं म्हणतो आपण त्याला, स्वतःची ती एक एनर्जी सेव्हिंग बॅग असते. कुठलं पण सीड बघा, त्याला ते कॉटिलिडॉन्स असतात, 1 किंवा 2 जे काय असतील, त्याच्या पुरतंच अन्न असतं. जोपर्यंत फेवरेबल कंडिशन येत नाही तोपर्यंत ते सीड तसंच असेल तर त्याला काही होणार नाही. जशी परिस्थिती बदलेल त्याला लगेच कोंब येतात, ते लगेच ग्रो करण्याच्या मार्गावरती जातं. याचा अर्थ असा आहे that the seeds develop into the plants when they get the favorable conditions. आता the process is called as translocation. कशाला म्हणतात ट्रान्सलोकेशन? ट्रान्सपोर्ट ऑफ फूड from leaves to each cell. That is translocation. It is carried out in both the upward and downward direction by the phloem. पानं ही मध्येच आहेत कुठेतरी, प्लांटच्या टोकाशी मध्ये अशी कुठेतरी, तिथून खाली आणि वरती असं दोन्हीकडे फूड आपण पोहोचवू शकतो. प्रत्येक सेलला पोहोचवायचंय ना आपल्याला, तर खालून वर दोनही दिशेला. कोणी काय हँडल्स केलंय का? येस मॅम. बोला. मॅम जे फूड मधलं जे ट्रान्सपोर्ट होतं ना ते सांगायचं होतं, थोडंफार माहिती होतं. सांग ना. ओके. तर जे म्हणजे ट्रान्सपोर्ट होतं ना फूड मधलं, सॉरी प्लांट्स मधलं, तर आता लिव्ज फूड बनवता, तर ते रूटला पण पाहिजे असतं ना, म्हणजे रूटला पण एनर्जी पाहिजे असते. तर यासाठी म्हणजे लीफ कडून रूट पर्यंत जे ट्रान्सपोर्ट कसं होतं ते सांगते. तर लीफ हे काय करतं, क्लोरोप्लास्टने फोटोसिंथेसिस करून फूड बनवते आणि म्हणजे तिथं शुगर बनवते, सुक्रोज नावाची. आणि मग ती त्यानंतर म्हणजे आता इथं पण डिफ्युजन नाही, एक प्रकारचं असं तुम्ही आता सांगितलं की एका याच्यात जास्त झाल्यावर मग ते नंतर दुसऱ्या याच्यात जातं, तसंच त्याच्या बाजूला जे त्या लीफच्या बाजूला जे अजून एक पेअर असते त्याच्यामध्ये ते जातं. आणि त्याच्यानंतर आपली कंडक्टिंग टिश्यू असते फ्लोएम, तर त्या फ्लोएम मध्ये ते खेचलं जातं. त्यानंतर फ्लोएम मध्ये गेल्यावर आता म्हणजे ते प्लांट कड जायचं असतं, म्हणजे सॉरी रूट कड जायचं असतं. त्यामुळे आता त्याच्यामध्ये जाण्यासाठी पण थोडंसं वॉटर पाहिजे असतं. तर वॉटर आता फ्लोएम काय करतो की झायलेमकून थोडंसं वॉटर घेतो आणि ते वॉटर घेतल्यानंतर मग ते थोडं 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 करत, म्हणजे असंच तिथं पण ते एकाकून दुसऱ्याकून असं थोडं थोडं करीत मग ते नंतर रूट पर्यंत येतं. आणि याच्यासाठी एनर्जी पण पाहिजे असते, एटीपी. तर एटीपी एनर्जीचा यूज करून इथं रूट पर्यंत ते फूड ट्रान्सपोर्ट केलं जातं आणि ते वॉटर जे घेतलेलं असतं ते पुन्हा झायलमकडे जातं. झायलम आणि फ्लोएम बाजूबाजूलाच असतात ना, म्हणजे बऱ्याच अंशी स्टेमच्या मध्ये हे सगळं स्ट्रक्चर असतं. त्याचा एक तो उपयोग होतो झाडाला स्टेबिलिटी द्यायला, आधार द्यायला. दुसरं, जसं ही म्हणाल तसं ते बाजूबाजूला असतात. सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी, करेक्ट आहे. इकडून तिकडे झायलम मध्ये पण काही लिव्हिंग सेल्स असतात. झायलम आणि फ्लोएमचे पण टाइप्स ऑफ सेल्स आहेत. आता तुम्हाला नाहीये, पण मी ऍडिशनल माहिती म्हणून सांगते. झायलमचे पण 3-4 प्रकारचे सेल्स असतात, फ्लोएमचे पण 3-4 प्रकारचे सेल्स असतात. आपण मागच्या वेळेला बघितलं होतं पीपीटी मध्ये की फ्लोएम हे सगळे लिव्हिंग सेल्स आहेत आणि झायलम मध्ये काही डेड सेल्स आहेत. पण जे लिव्हिंग सेल्स आहेत त्या प्रत्येक सेलला फूड पाहिजे. फ्लोएम मधल्या प्रत्येक लिव्हिंग सेलला फूड, तेच तर फूड वाटतायत. मग झायलम मधल्या लिव्हिंग सेल्सला फूड कोण देईल? फ्लोएम. फ्लोएम साठी जे पाण्याची गरज आहे ते कोण देईल? झायलम. प्रत्येक सेलला, लिव्हिंग सेलला पाणी हवं ना पिण्याकरता, तर फ्लोएम मधल्या सेल्सला ऑलरेडी पाणी झायलम देतोच आहे आणि त्याचाच वापर, ऍडिशनल पाण्याचा वापर फ्लो साठी, इट इज इझी टू फ्लो आउट, बरोबर ना. सॉलिड पदार्थ टाकण्यापेक्षा पाण्यामध्ये टाकून प्रवाहित होणं जास्त सोपं असतं, बरोबर. आणि ह्याच्यामध्ये काय, दे आर गोइंग टुवर्ड्स ग्रॅव्हिटी. खाली गेलं म्हणजे ग्रॅव्हिटीकडे जाता येते, बऱ्यापैकी जाते. हे पण ऑटोमॅटिक नॅचरल प्रोसेस नाही. प्लांट्स किती स्मार्ट आहेत बघा. एनर्जीचा वापर आणि एनर्जीचा स्टोरेज करण्याची किती चांगली बुद्धी आहे त्यांच्याकडे. ज्या गोष्टी नॅचरल प्रोसेसने, सिम्पल फिजिक्सने होत आहेत त्याच्याकरता त्यांची एनर्जी ते वापरत नाहीत. स्मार्ट वर्क. आता translocation of materials is not a simple physical process, it requires energy. This energy is obtained from ATP. ATP चा फुल फॉर्म माहितीये का कोणाला?
एटीपी इज ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट. माहिती म्हणून सांगितलं. जसं आपलं चलन आहे, आपल्याकडे इंडियन रुपीज आहे, तसं अमेरिकेमध्ये डॉलर आहे, आणखीन कोणाचे युरो आहेत, आणखीन कोणाचे काय, आणखीन कोणाचे काय. हे चलन आहे, चलन. मी 10 रुपये तुम्हाला दिले तर तुम्ही मला 10 रुपयाची एखादी वस्तू देता. ह्याचाच अर्थ आहे की हा आपला काय आहे, व्यवहाराचा एक मुद्दा आहे. 10 रुपयामध्ये हे येणार. करेक्ट. असं एटीपी हे सेल्युलर लेवलचं एनर्जीचं काय म्हणू आपण त्याला, भाव करण्याचं आहे, भाव म्हणतायत काय म्हणता येईल त्याला, एनर्जी ट्रान्सपोर्ट किंवा एनर्जीचं एक्सचेंज करण्याचं एक युनिट आहे, युनिट सिंपल भाषेमध्ये. तर एनर्जी इज ऑप्टेन्ड इन द फॉर्म ऑफ एटीपी. आपल्याला एटीपी मिळते कशामुळे, या ट्रान्सलोकेशनमुळे फूड प्रत्येक ठिकाणी जातं आणि ही फूड प्रत्येक सेलला, जेव्हा आपल्याला, आपण बघा जेवण केलं की आपल्याला एनर्जी मिळते की नाही, तेच आहे प्रत्येक सेलला. एनर्जी कुठून मिळेल, फ्लोएमने फूड दिलं, मिळाली एनर्जी. कसं काय, ती प्रोसेस आहे. ते तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला आपोआप येईल एटीपी मधनं एनर्जी कशी जनरेट होते. Whenever food material like sucrose is transported towards the part of the plant via the phloem with the help of the ATP, the water concentration decreases in that part. As a result, water enters the cell by the process of diffusion. Diffusion आपोआप तिकडनं इकडे डिफ्यूज होणार. ह्यालाच काय म्हणतात, बाहेरच्या आणि आतल्या प्रेशर डिफरन्समुळे आत येणं. इट इज डिफ्युजन. ठीक आहे. The pressure on the cell wall increases due to the increase in the cellular contents. Due to the increased pressure, food is pushed into the neighboring cells where the pressure is low. Same, just in case of water. How we push the water from down to up. Same way, from up to down or from the leaves to the all parts. ज्याच्याकडे फूड आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, तो बाजूच्याला ते ढकलून देतो, ट्रान्सपोर्ट करतो, ढकलून देतो, ट्रान्सपोर्ट करतो. Likewise, the food is distributed to every cell. During flowering season, the sugar stored in the root or stem is transported towards the floral buds to make them open and blossom. Caring of the parts of the plant. असं नाही करत प्लांट म्हणतं मला माझ्याकडे माझं फूड पाहिजे, त्याला कशाला देऊ मी, ह्याला कशाला देऊ मी, या ब्रांचला कशाला देऊ, त्या ब्रांचला कशाला देऊ. नो, त्या ब्रांचवरती एक बड आहे, ती बड फ्लॉवर होईल तर त्या फ्लॉवरिंग मधनं फ्रूट बनेल, त्या फ्रूट मधनं नवीन सीड्स बनतील, आपल्याच झाडाच्या नवीन बिया. रिप्रोडक्शन. द प्लांट्स आर अदरवाइज ऑल्सो व्हेरी व्हेरी गुड. म्हणजे ते असे खूप परोपकारी असतात, ते स्वतःच इतरांना देतात, तर स्वतःच्या सिस्टीमला का देणार नाहीत. तर फ्लॉवरिंग सीझन मध्ये म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना, तो त्याचा बहराचा काळ आहे. काही जी फुलं असतात ती वर्षभर येतात काही झाडांना, पण काही झाडांचे बहराचे दिवस असतात. जसं की आता उन्हाळ्यामध्ये आंबे येतात, तर त्या सीझन मध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एनर्जी, शुगर, फूड जे काही स्टोअर केलेलं असतं ना, ते त्या फ्लोरल बर्ड्सकडे दिलं जातं की तुम्ही घ्या, तर तुम्हाला वाढायची गरज आहे. तर त्या फ्लॉवरिंग सीझन मध्ये जास्त फुलं, जास्त फळं, त्यातनं जास्त बिया आणि जास्त प्रमाणामध्ये रिप्रोडक्शन असं होतं. नाउ एक्सक्रीशन, वेर वी आर. एक्सक्रीशन इज द अनदर इम्पॉर्टंट लाईफ process. At least a small quantity of garbage or waste is produced every day in your home. बरोबर ना. तुम्ही काय करता, डस्टबिन मध्ये टाकता आणि आपल्या एरियामधलं सगळं घंटागाडी घेऊन जाते. खूप साऱ्या घंटागाड्या कुठेतरी बाहेर नेऊन टाकतात. खूप सारा कचरा तिथे जमा झालेला तिथेच पडून राहतो. थोडक्यात काय, आपण कचरा निर्माण करतो. तसेच जसे आपण आहोत तसेच आपले सेल्स आहेत. आता आपण हे बोलतोय की एक्सक्रीशन इन दी प्लांट्स कसं होतं. बघा, many harmful and waste substances like urea, uric acid, ammonia, etc. are produced in the living organisms. If these substances accumulate in the body or are retained in the body for long, it can lead to serious harm or even death. ह्याचं तुम्हाला मी उदाहरण सांगते. आपली जी ह्युमन बॉडी आहे ना, आपल्या बॉडीमध्ये ब्लड फिल्टर करून आपण जे काही युरिन पास करतो ते युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया ह्या 3 फॉर्म मध्ये असतं. आपलं युरिया फॉर्म मध्ये असतं. जे पाण्यामध्ये असतात, पाण्यामध्ये जसे फिश, त्यांच्या बॉडीमध्ये जे काही हे असे नायट्रोजनस वेस्ट असतात ते अमोनिया फॉर्म मध्ये असतात. दे डिझॉल्व डिरेक्टली इन दी वॉटर. युरिक ऍसिड इज इन द केस ऑफ दी रेप्टाइल्स. तुम्ही बघितले असेल, पालीची शिशी पडली असते कुठेतरी, घट्ट आणि अशी एकदम काय म्हणतो आपण, एकदम सॉलिड असते ती. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या बॉडीमध्ये पाणी खूप कमी असतं. ते पाणी त्यांना रिझर्व करायचंय, त्यांना बॉडीमध्ये ते प्रिझर्व करायचंय. त्याचं प्रत्येक गोष्टीत वाया घालवू शकत नाहीत. सो त्यांचं जे वेस्ट आहेत ते वेगळे असतात.
ह्युमन वेस्ट आर स्लाइटली बेटर. आणि जे पाण्यातच राहतात त्यांचे वेस्ट तर डायरेक्ट अमोनिया फॉर्म मध्ये असतात, पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात आणि पाण्यामध्ये ते निघून जातात. सांगायचा मुद्दा असा, प्रत्येक बॉडीमध्ये हे वेस्ट प्रोड्यूस होतात. का होतात? आपण जे अन्न खातो त्याच्यामुळे आपली वाढ होते, आपल्या शरीराला लागणाऱ्या वस्तू आपण घेतो, जे नको ते टाकून देतो इन द फॉर्म ऑफ वेस्ट. मग हे जे वेस्ट असतात ते बाहेर टाकणं आपल्या शरीराची गरज आहे, नाही तर आपल्या शरीराला त्याचा त्रास होतो. उदाहरणार्थ, खूप साऱ्या लोकांमध्ये जॉईंट पेन होतात. हाताची बोटं, पायाची बोटं, स्मॉल बोन्स, आपल्या हातामध्ये आणि पायामध्ये खूप छोटे छोटे बोन्स आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी टोकदार गेले, घुसलंय आणि आतून तुटतंय, खुपसलं जातंय बोटांच्या मध्ये, स्किनच्या मध्ये, अशी फिलिंग येते. उदाहरणार्थ असं ॲझ्युम करा की तुम्ही तुमच्या हाताच्या आतमध्ये काटा गेलाय किंवा पायाच्या मध्ये काटा घुसलाय, तो तुम्हाला आतल्या आत टोचत राहतो की नाही. असं तुमच्या प्रत्येक जॉईंट मध्ये काहीतरी टोचते अशी फिलिंग खूप लोकांना येते. त्याचं कारण असतं, जेव्हा ते एक्सक्रीट करतात शरीरामधनं, तेव्हा त्यांच्या युरिन मधनं योग्य प्रमाणामधनं ते वेस्ट बाहेर पडलेले नाहीयेत आणि युरिक ऍसिड बॉडीमध्ये कोॲग्युलेट झालेलं आहे. ते युरिक ऍसिडचे क्रिस्टल्स असतात जे खूप टोकदार, शार्प असतात, जे अडकतात या जॉईंट्समध्ये आणि मग ते टोचायला लागतात, दुखायला लागतात. चालणं फिरणं मुश्किल होतं, हात हलवणं मुश्किल होतं, काहीच करता येत नाही. अक्षरशः लोक रडतात, इतका त्रास होतो, भयंकर त्रास होतो. त्याचा थोडासा अनुभव मला पण आला होता, पण तो वेगळ्या गोष्टीसाठी होता, जॉईंट पेन्सचा अनुभव. सगळी बोटं अशी सुजली होती, हाताची आणि पायाची, काहीच करता येत नव्हतं, ग्लासही पकडता येत नव्हता. 4-5 दिवसाकरता अशी सूज आली होती, इतकं दुखत होतं, काहीच करू शकत नाही ना तुम्ही, हातही हलवू शकत नाही आणि पायही हलवू शकत नाही, त्याच्याशिवाय आपलं काम कसं चालणार ना. तर त्या भयंकर परिस्थितीमध्ये मला हे कळलं की हे काय आहे. जेव्हा मी गेलो डॉक्टरकडे, म्हणलं हे काय झालंय, तर त्यांनी मग मी युरिक ऍसिडची टेस्ट करायला सांगितली होती. तेव्हा मला समजलंय काय. त्यावेळेला मी रिसर्च केलं होतं की हे काय आहे, कशाकरता युरिक ऍसिडची टेस्ट सांगितली आहे. मग मला कळलं की असंही असतं. त्याच्यातून मला पुढच्या गोष्टी कळल्या की अशा पद्धतीचे त्रास बऱ्याच लोकांना होत असतात. त्यातला एक कॉमन आहे ज्याला आपण संधिवात म्हणतो. हा काय संधिवात नव्हता, हे बिकॉज ऑफ सम डिसऑर्गनाइज्ड थिंग्स अशा होतात. लेडीजच्या शरीरामध्ये अशा खूप साऱ्या अप्स अँड डाऊन्स येत असतात, हॉर्मोनल चेंजेस होत असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे बॉडी चेंज होत असते. त्या चेंजेसमुळे झालेला तो साईड इफेक्ट होतो. तर त्या फिजिओथेरपिस्टने त्या जोरामध्ये असा मोठा त्याच्याकडे बॉल होता आणि हे सगळ्या नसा दिसत होत्या, असा हाताचा बॉल झाला होता, म्हणजे दोन्ही हाताचे बॉल सारखे झाले होते आणि अशी झाली होती बोट. आता मला हसू येतंय, तेव्हा मी अक्षरशः रडत होते, काहीच करता येत नव्हतं मला. तर तसा मोठा असा जड बॉल होता त्यांच्याकडे, असा हात ठेवायला सांगितलं मला टेबलवर, मला हात ठेवता येत नव्हता, असा होता. त्याने दाबला, असा चपटा झाला, तेव्हा जोरात तो बॉल त्यांनी फिरवला, सगळ्या नसा अडकल्या होत्या एकमेकांमध्ये, अशा श्रिंक झाल्या होत्या, त्याच्यामुळे जास्त दुखत होतं अडकून गेल्यामुळे. हाताच्या, पायाच्या सगळ्या नसांवर कितीतरी वेळा त्यांनी तसं फिरवलं, दोन्ही हातांवर, दोन्ही पायांवर. मग काही मसाज करायला सांगितले, काही व्यायाम करायला सांगितले आणि मग सांगितलं आणखीन त्रास झाला 2-3 दिवसांनी तर परत या. थँक गॉड, श्री स्वामी समर्थ, परत तो त्रास झाला नाही. पण मला हा अनुभव आला की जॉईंट पेन म्हणजे किती पेनफुल गोष्ट असते. त्याच्यावरून हे युरिक ऍसिडचे क्रिस्टल्स लोकांना किती त्रास देतात. कारण हा अनुभव मी आणखी एका आमच्या ओळखीच्या लोकांकडनं ऐकला की आतमधून टोचतंय, मला आतमधून खूप टोचतंय. मला अंदाज आला होता की हे बहुतेक युरिक ऍसिडचं आहे. त्यांना ब्लड टेस्ट करायला सांगितले, तेच होतं. मग त्याच्यावरती ट्रीटमेंट घ्या, हे घ्या, ते घ्या. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हे हार्मफुल वेस्ट दिले की नाही, जर हे बाहेर पडले नाही ना तर हे त्रास येतात शरीराला. दिले ना, इफ दे आर रिटेन्ड फॉर अ लॉंग टाइम, सिरियस हार्म आहे हा. यू कांट मूव्ह युअर बॉडी द वे यू वॉन्ट टू. डेथ म्हणजे एकदमच एक्स्ट्रीम आहे. Hence, it is necessary to remove such harmful and waste substances from the body. Different organisms have different methods of doing this. Removal of waste or harmful substances from the body is called as excretion. In unicellular organisms, waste materials are directly eliminated across the cell surface, whereas the process of excretion in the multicellular organisms is complex. एकच सेल असेल तो कोई चिंता नहीं है, एक ही गरीब बेचारा लाइफ है उसका, खाओ, पचाओ, फेंको, सिंपल. अपना वैसा नहीं है.
अपना सिस्टम ही पूरा कॉम्प्लेक्स है भाई, यहाँ से वहां तक, यहाँ से वहां तक, बहुत कुछ किसी में अटका पडा आहे. आता आपल्या बॉडीमध्ये एक्सक्रिशन इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस बिकॉज वी आर मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आपल्या बॉडीमध्ये मल्टिपल सेल आहेत, थाउजंड्स ऑफ सेल आहेत, मिलियन्स ऑफ सेल आहेत. पण आपण आता बोलूया मल्टी सेल्युलर सिम्पलर ऑर्गॅनिझम्स. ज्या ऑर्गॅनिझम्स सिंगल सेल पासून मल्टिपल सेल पर्यंत गेले, थोडेसे कॉम्प्लेक्स आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला समजतं की त्यांचं एक्सक्रिशन हे थोडंसं कॉम्प्लेक्स आहे, पण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. आता इथे काय दिलंय खाली, एक्सक्रिशन इन प्लांट्स. प्लांट्स करतात का एक्सक्रीट? येस दे डू. एक्सक्रिशन इज अ सिम्पलर प्रोसेस. हा चला आपण हे वाचूया. कॅन यू टेल leaves of plants fall off in a particular season? का बरं? Fruits, flowers fall off after a certain period of time. Substances like resin, gum, etc. are given out of the plant body. का बरं असं होतं? सांगा. हँड रेज केलाय. बोला. मॅम ते फर्स्ट वाले ना ते माहिती आहे, म्हणजे पर्टिक्युलर सीझनचं नाही माहिती, पण ते एक्सरेट करताना त्याचं थोडंफार माहिती. तर जे झाडाची पालवी असते तर ती म्हणजे ती वाळल्यावर ती खाली पडते. ती म्हणजे त्याला नवी पालवी, झाडाला नवी पालवी चैत्र महिन्यात होते, म्हणजे फुलवते. तर त्यामध्ये काय होतं नेमकं की जे झाडाची पानं असतात त्यामध्ये आता झाडाला पण एक्सरेशन करावं लागतं, नाही तर त्याची लाईफ प्रोसेस कशी चालेल. त्याच्यामुळे लाईफ कशी चालेल त्याच्यामुळे ते एक्सरेशन करण्यासाठी, जसं ह्युमन बॉडीमध्ये एक्सरेशन होतं, एक्सरेटरी सिस्टम असते, तशी प्लांटमध्ये नसते. पण ते एक्सरेशन करता त्यांच्यामध्ये काही असे म्हणजे काही असे पार्ट असतात की जे एक्सरेशन करू शकतात, जसे की बार्क ऑफ स्टेप, म्हणजे जे स्टेमचं खोडाचं जे बार्क असतं ते, किंवा लिव्ज, फ्रूट, असे खूप पार्ट असतात जे एक्सरेशन करतात. तर यामध्ये काय होतं की जे जितके पण वेस्ट मटेरियल आहे प्लांट मधले, तर ते वेस्ट मटेरियल बाहेर टाकायचे असते प्लांटला. तर ते सर्व वेस्ट मटेरियल आता कोणत्या तरी पार्ट मधून बाहेर टाकावंच लागेल. तर त्याच्यामुळे प्लांट काय करतो की सगळं जे वेस्ट मटेरियल असतं ते प्लांट मध्ये नेऊन टाकतात. म्हणजे आता जर ते प्लांटचं जे पान लीव असतं, ते लीव जर खाली पडलं तर ते वेस्ट मटेरियल सर्व जाईल ना, त्या प्लांट मधून बाहेर निघून जाईल. तर त्याच्यामुळे प्लांट काय करतं की सर्व वेस्ट मटेरियल जे असतं ते प्लांटच्या लीव मध्ये नेतं, आणि त्यानंतर म्हणजे ते जेव्हा म्हणजे जेव्हा ते वाळतं तेव्हा ते खाली पडून जातं आणि ते वेस्ट मटेरियल बाहेर जातं. आणि तसंच फ्रूटच्या याच्यात पण होतं, जे सर्व प्लांटला नको असायचे जे हार्मफुल सबस्टन्स असतात ते फ्रूट मध्ये जातात, आणि मग नंतर ते फ्रूट खाली पडल्यावर ते वेस्ट मटेरियल बाजूला होतं. तसंच अजून काही असतं, जसं की आपण बघतो की जे खोड असतं झाडाचं, लिंबाचं जर आपण बघितलं तर त्याच्यामधून डिंक गम निघतो. तर ते पण एक टाईपचं एक्सरेशन आहे प्लांटचं. बरं, आता एकच गोष्ट तुला फक्त करेक्ट करते मी, एक्सरेशन नाही, एक्सक्रीशन. एक्स आणि क्रिशन. क्रिशन म्हणजे निर्माण करणं, पण एक्सक्रीशन या शब्दाचा अर्थ आहे बाहेर टाकणं, एक्सक्रीट करणं. आता ऐका, हिने जे सांगितलं ते सगळं बरोबर आहे. ह्यातनं मला तुम्हाला आता एक प्रश्न विचारायचा, जो तुमचा होमवर्क आहे. बघा, झाडाला नको असलेल्या गोष्टी झाड त्याच्या पानांमधनं, त्याच्या फळांमधनं बाहेर टाकून देतं. असं जर असेल तर ती फळं आपण खातो, मग आपल्याला काही होतं का? विचार करा याच्यावरती आणि मला सांगा. काही गडबडीमध्ये काही उत्तर देऊ नका. असंही आपली आजची वेळ संपली आहे. पुढचा सगळा भाग आपण पुढच्या वेळेला बघणारच आहे. थिंक ऑफ इट, जर प्लांटला नको असलेल्या गोष्टी बाहेर फेकण्याकरता फळं पिकतात आणि पडतात, तर मग आपण ते का खातो? थिंक अँड टेल मी नेक्स्ट टाइम. चला, आज आपण थांबूया. पुढच्या वेळेला आपण भेटू आणि हा धडा पुढे नेऊया. ठीक आहे, चलो बाय. थँक यू फॉर लिसनिंग and we will meet next time. Bye. Thank you, ma'am. Thank you, ma'am. Bye. Good night. Thank you, ma'am. Thank you, ma'am.